आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग? हे बघ, मला हे अजिबात खरं वाटत नाही. असं काही घडलेलं नसणार. हे सगळं खोटं आहे. तुम्हाला जर का माझ्यावर विश्वास बसत नसेल तर रजनी आणि रमाकांत रावांना विचारू शकता. कोणाला? यांना? अहो, त्यांनीच तर सविताला आज जायला सांगितलं ना. यांनी सांगितलंय ना? मग नक्कीच प्रॉब्लेम झाला असणार. विक्रांत विक्रांत हा विक्रांत कुठे गेला? विक्रांत विक्रांत अरे विक्रांत, आतमध्ये मेजर प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? काय पण काय झालं माहिती का? बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही आज जा, मी बघतो काय करायचं ते. नक्की बघशील ना? हो, मी बघतो. जे काय करायचं ते लवकर. हो, मी करतो. हॅलो सुधा, मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, तू नेलपेंट सांडलेल्या साडीचा मला फोटो पाठव. मी सेम साडी राजाकडून मागवून घेतो. ठीक आहे? बाय. आली ते सविता मॅडम, प्लीज हे जे काही घडलंय ना ते प्लीज तुम्ही जयश्री मॅडमना सांगू नका. हवं तर या साडीसारखी मी अगदी हुबेहूब तुम्हाला दुसरी साडी आणून देते, पण प्लीज त्यांना सांगू नका. आई, मी पाया पडते तुमच्या. सलूट. आई प्लीज मावशींना काही सांगू नका प्लीज. हे बघ, मला दुसरी साडी नकोय. माझ्या ताईने तिच्या पसंतीने जी साडी हर्षदाला दिली तीच साडी हर्षदा नेसून येणार असेल तर मी गप्प राहायला तयार आहे. ठीक आहे मॅडम, मी करते काहीतरी. मला थोडा वेळ द्या. ठीक आहे, मग बाहेर जाऊन काय सांगायचं ते मी बघते. पण गिरिजा, जास्त वेळ लावू नकोस. अर्ध्या तासाची मुदत देते मी तुला. अर्ध्या तासात काय ते सगळं नीट कर, नाहीतर सगळं जाऊन सांगेन मी बाहेर. मग साक्षात देव जरी खाली आला तरी हे लग्न मोडण्यापासनं कोणीही थांबवू शकणार नाही.
काय हो मला वाटलं होतं साडीबद्दल कळल्यानंतर ही सविता तमाशा करेल. तमाशा तर सोडाच, ही सविता काही बोलत पण नाहीये. काय चाललंय? पास झालं आता. खूप झाला तमाशा, माझी सहनशक्ती संपली आता. मी निघाले. तुला यायचं असेल तर चल, नाही तर तू थांब. खूप झालं. जयश्रीताई, असं नका करू. थोडा वेळ थांबा. थोडा वेळ? अहो किती वेळ झाला? पुढच्या 5 मिनिटात. किती? 5 मिनिटात जर का तुमची मुलगी इथे आली नाही तर मी अजिबात इथे थांबणार नाहीये. मॅडम, हे पार्सल दिलंय विक्रांत साहेबांनी गिरिजा ताईंना द्यायला. थँक्यू. काय हो, या सविताने रजनीला साडीबद्दल काही सांगितलेलं दिसत नाहीये. तिला जाऊन जरा सांगायला हवं नाही? आता मुहूर्त कसलो बघत, जा पटकन सांगा नाही. जा हो ना. जा. आई, विक्रांतनी त्या शुभाकडे कसलं तरी पार्सल पाठवलं आणि ते गिरिजाला नेऊन दे असं सांगितलंय. पार्सल? गिरिजा, हे घे. मी माझ्या मैत्रिणीला सांगून हुबेहूब साडी आणली. पटकन हर्षदाला नेसव आणि बाहेर घेऊन ये. अगं पण शुभा, तुला कसं कळलं साडीचं? हे बघ, तू नेलपेंट्स आणलेल्या साडीचा मला फोटो पाठव. मी सेम साडी राजाकडून मागवून घेतो. ठीक आहे? शुभा, काय विचारतेय मी? अगं, अशी सेम टू सेम साडी तू इतक्या लवकर कशी काय आणलीस? ताई, आलेच मी बघून. आले.
आणि एवढी महागडी साडी आणण्यासाठी तुझ्याकडे पैसे कुठून आले? हर्षदा, अगं तयार नाही झालीस अजून तू? अहो मॅम, ही बघा साडी जशी होती ना तशीच आहे, त्याच्यावरचा डाग काढून टाकला. हो ग, काय केलंस तू? अहो ते आम्ही इंटरनेटवरती व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ पाहूनच साडीवरचा डाग काढलाय. हे बरं झालं. आता लवकर तयार करा हर्षदाला आणि बाहेर घेऊन या. ताई कधीपासून वाट बघते, लवकर तयार हो. हो. गिरिजा, हो मी जरा आले. हा मला ना जरा बोलायचंय तुमच्याशी. जरा येता का? आलेच. मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण जे काही मी सांगते ते अगदी सत्य आहे बरं का. अहो बोलाव तुम्ही, अगदी निसंकोचपणे सांगा सांगा. नाही म्हणजे आतमध्ये जे काही प्रकरण घडलं ना, त्या प्रकरणानंतर तुमचा विक्रांत आहे ना, त्याने तशीच अगदी हुबेहूब दिसणारी साडी हर्षदाला आणून दिली आहे. आणि तुम्हाला माहितीये का, हर्षदा तीच साडी नेसून आता बाहेर येणार आहे. खरंच? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नसतं, पण कसं आहे ना, बघा ना, म्हणजे आता तुमच्या विक्रांतचं माझ्या रेश्माबरोबर लग्न होणार आहे. विक्रांत आमचा जावई आहे ना, त्याने असं गिरिजाला मदत करणं, म्हणजे गिरिजाच्या असं पाठीपाठी फिरणं नाही हो बरं दिसत. आणि आमच्या रेश्माला कळलं, तुला किती वाईट वाटेल नाही, म्हणून आपलं मी तुम्हाला सांगितलं, बाकी काही नाही. नाही, तुम्ही मला सांगितलं ते एका अर्थी बरंच केलं. आणि तुम्ही मला हे सांगितलं म्हणून मी मुळीच चिडले वगैरे नाहीये तुमच्या. उलट तुम्ही मला गिरिजाला धडा शिकवण्याची आयती संधी दिलीत. आता बघाच मी काय करते ते.
हर्षदा छान दिसतेस हा. हर्षदा नमस्कार करते. थांबा. जयश्री मॅडम, अहो ही फसवणूक करतायत तुमची. वीणा, ही तुम्ही दिलेली साडी नाही. ही साडी माझ्या मुलाने आणून दिलेली आहे. पण साडी तर सेम आहे. काय तमाशा काय लावलाय हा? अहो मयेकर कुटुंब तमाशाच करतं फक्त. तुम्ही जी हर्षदाला गिफ्ट म्हणून साडी दिली ना, त्यावर तिने नेल पॉलिश सांडलं. आणि आता हे कोणाला कळू नये म्हणून ही सगळी लपवाछपवी चालू आहे या मयेकर कुटुंबाची. काकू काय करताय? अहो तुमचा या सगळ्याशी काही संबंध आहे का? तुम्ही पाहुणे म्हणून आलात ना, मग पाहुण्यांसारखे राहा ना. बघितलं कसं माझं तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करते ही मुलगी. पण मी गप्प बसणाऱ्यातली नाही. आणि माझा संबंध आहे, कारण माझ्या मुलाला तू डायरेक्ट इन्व्हॉल्व केलेस यात. किती गैरफायदा घेशील ग त्याचा. खूप साधा भोळा आहे हो माझा मुलगा. यांच्या मुलींशी माझ्या मुलाचं लग्न ठरलंय. पण तरीही ही गिरिजा त्याची पाठ सोडत नाही. काकू अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या मुलाच्या मागे लागले नाहीये आणि हे तुम्हालाही माहिती आहे. तुमच्या मुलालाच हौस आहे माझ्या आयुष्यात लुडबुड करण्याची. आणि एवढंच असेल ना तर आधी स्वतःच्या मुलाला कंट्रोलमध्ये आणा आणि मग दुसऱ्यांच्या मुलांना बोला. कळलं? गिरिजा
बघू काय करताय हे. अहो कार्यक्रम सोहळा सुरू आहे, तुम्ही हात उगारताय. काही बोलण्याआधी काही करण्याआधी तुम्ही एकदा तरी विचार करता का हो. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता वाटेल ते करता. हर्षदाने नेसलेली साडी जयश्री मॅडमने दिलेली आहे, यावर तुमचा विश्वास बसत नाहीच आहे ना. ठीक आहे, मी सिद्ध करते. शुभा, ती साडी दाखव यांना. दे इकडे.